श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुवासवदनं कंताटोपी च माला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थवतार धारक पाही माम। जय जय श्री जगरक्षका जय जयाजी भक्तपालका जय जय कलिमल नाशका अनादि सिद्धा जगद्गुरु जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता जय जयाजी गरुड वाहना जय जयाजी कमललोचना जय जयाजी पतित पावना रमा रमणा विश्वेशा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुवासवदन दंतपंक्ती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेजहरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभ म्हणी विशेष वच्छलांछनांचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खून उदरी तिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी नाभी कमल सुंदर अति जेथे विद्यात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै जाणूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृती रक्त पंकजा समान भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा भव्यकर गदापद्य शंखचक्र चार हस्ती आयुधे कासे कसिला पितांबर विद्युलते समान तेज अपार कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंघा दिसताती जेते भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती ज्याते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य ज्याते कमला करे चुरित सध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले 14 विद्या 64 कला ज्याते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर क्रमू न शकले महिमांबर तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशरधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्याचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धिसिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदात सारस कळेपा सकल कार्यारंभी जाना करीती ज्याच्या नामस्मरणा ज्याच्या वर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीत कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता त्रिब्रह्मसुता नमियेले मूढमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होवेन ग्रंथरचना करवावी जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य जाची या कृपा करोन सच्चिश्याम लादे दिव्य ज्ञान तेनेचे जगी पानवपन येतेच की निश्चये देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पुरविनार दयाळ सद्गुरुराज आपणची
नवमास उदरी पाळिले, प्रसव वेदना ते शोषिले, कौतुके करुणी वाढविले, रक्षिले आजवरी, जननी जनका समान, अन्य दैवत आहे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी तयाच्या करीतसे, ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवतांचा अवतार, लीला विग्रही अत्रिकुमार, दत्तात्रेय निमियले, 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित, विद्युल्लते समान, कामधेनू असनी जवळी, हाती धरली असे झोळी, जो पाहता एका स्थळी, कोणासही दिसेना, 4 वेद होऊन श्वान, वसती समीप रात्रंदिन, ज्याचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात जो, त्या परब्रह्मासी नमन, करोनी मागे वरदान, श्री स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, होवो कृपेने आपुल्या, वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोकपाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु, पहा कैसे देव विचित्र, आर्यावरती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगती, शिथिल झाले धर्मबंधने, नास्तिक न मानिते वेदवचने, दिवसेंदिवस होम हवने, कमी होऊ लागली, सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म पर्वताक नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय, भरतखंड झाले, नाना विद्या आणि कला, असता लागी गेल्या सकला, ऐहिक भोगेच्छा बळावल्या, तेने सुटला परमार्थ, धर्म संस्थापने कारणे, युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटने, जगतपतीचे कर्तव्य, लोक बहुभ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले, आर्य धर्मविरुद्ध, मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे, कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्मकुळी, कोणासही कळेना, ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले, त्यासी साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडुनी, आपुला विख्यात महिमा जनी, गावयाचे योजिले, तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर, परी आत्मसार्थक करावया साचार, मीन तेथे झालो, किंवा अफाट गगना समान, अगाध आपुले महिमान, अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू, पिपीलिका मने गिरीसी, उचलून घालीन काखेसी, किंवा खद्योत सूर्यासी, लोपवीन मने स्वतेजे, तैसे असे माझी आण, बाळ जाणुनी लढिवाळ, पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या, करता आणि करविता, तुची एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता, मी पणाची नसेची, ऐसे ऐकुनी स्तुती, संतोषली स्वामीराजमूर्ती, कवी लागे अभय देती, वरद हस्ते करोनी, उणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ, पाहुनी आर्यजन समस्त, संतोषतील निश्चये, ऐसे ऐकोनी अभयवाणी, संतोष झाला माझिया मनी, यशस्वी होऊन लेखनी, ग्रंथ समाप्ती प्रतिपाओ, आता नमो साधू वृंद, ज्यासी नाही भेदाभेद, ते स्वात्मसुखी आनंद, मय सदोदित राहती, मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ज्याची काव्य सर्वत्र, प्रसिद्ध असती या लोकी, व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी, वारंवार तयाच्या चरणी, नमन माझे साष्टांग, कविकुल मुकुटावतंस, नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष, प्रिय जगी झाली, श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहोन, ज्ञातेही डोलविती मान, तयाचे चरण नमिले, ईशचरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तया नमित, वरप्रसादा कारणी, आहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करुणी, आपण हृदयस्थ राहुनी, ग्रंथरचना करवावी, आता करू नमन, जे का श्रोते विलक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले, महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोतू समाज थोर, मतिमंद मी त्याच्या समोर, आपले कवित्व केवी आणू, परिथोरांचे लक्षण, एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण, आदर करीती तयांचा, संस्कृताता नसे गंध, मराठीही न ये शुद्ध,
नाही पडलो शास्त्रछंद, कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणोनी, आदर धरावा श्रीसवनी. असे माझी असंस्कृत वाणी, तियेकडे न पाहावे. न पाहता जी अवगुण, ग्राह्य ती तुकेची घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडोन, चरणी आपुल्या करीतसे. स्वामीच्या लीला बहुत, अस्ति प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ, त्या महोदधींतुनी पाही. अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञाही. अनमान काही न करावा, की हे उद्यान विस्तीर्ण. तया माझी प्रवेश करोन, सुंदर कुसुमे निवडोन. हार त्यांचा गुंफिला, कवी होऊन माळी. घाली स्रोतांच्या गळी, उभा ठाकुनी बद्धांजुळी. करी प्रार्थना सप्रेमे, अहो या पुष्पांचा सुवास. तृप्त करील आपुले मानस, हा सुगंध नावडे जयास. तेची पूर्ण अभागी, आता असोत हे बोल. पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ. निमित्त मात्र विष्णू कवी, वैराग्य प्रत्यक्ष शंकर. तेजे जैसा सहस्रकर, दृष्टा केवळ सूर्यपुत्र. भक्ता माते समान, यतिराज पद कल्हार. विष्णू कवी होऊन भ्रमर, ज्ञान मधुस्तव साचार. रुंजी तेथे घाली तसे, श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, आदरे भक्त परिसोत. प्रथमोध्याय गोड हा, श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोध्याय.